नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला आहे. तो म्हणजे महाराष्ट्राच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईम टेबल त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. तर आत्ता काय करूयात आपण इथं जर क्लिक केलं मी, तर इथे तुम्हाला हे टाईम टेबल दिसेल. कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक. तर यांनी हायर ग्रेड स्टेनो, लोअर ग्रेड स्टेनो, ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल, सीनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, त्याच्यानंतर अकाउंटंटचे चंद्रपूर आणि पुणे विभाग सोडून काय केलं, की सगळ्या विभागांची यादी लावलेली आहे. त्याच्यानंतर सर्वेअरचं जर बघितलं तर चंद्रपूर, औरंगाबाद आणि पुणे याच्या सोडून सगळ्यांची लाभलेली आहे. तर आता काय करूयात, की ठाणे विभागाची जी अकाउंटंटची यादी आहे, तर ती बघूयात, की कुठे-कुठे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे ठाण्यासाठी. तर इथं जर बघितलं तर यांनी ही परीक्षा कधी घेतलेली आहे त्याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर लेखापाल पदाकरिता जर बघितलं तर 200 पैकी आधारावर काय केली मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली होती. ती प्रसिद्ध केली होती 19/12. त्याच्यानंतरनं लेखापाल पदाकरिता 200 पैकी जे विद्यार्थ्यांची 45 पेक्षा जास्त गुण आहेत, तर त्यांना 1:5 रेशिओमध्ये काय केलं, की शॉर्टलिस्ट केलं आणि त्यांना बोलवलेलं आहे. तर त्या विद्यार्थ्यांना काय केलं, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यायचं आहे. ज्यावेळेस आहे त्याच वेळेस जायचं आहे. अदरवाईज तुम्हाला काय केलं, की परत चान्स भेटणार नाही आहे. ओके. तर काय-काय करायचं आहे तुम्हाला बघा सामाजिक आरक्षण साठी जे डॉक्युमेंट लागतील याची लिस्ट तुम्हाला ऑलरेडी मी देईन. काय काळजी करू नका कोणते-कोणते डॉक्युमेंट लागतील. त्याच्यानंतर जर बघितलं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं त्यांना. त्यासाठी काय करते तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर त्यासोबत एक तुम्हाला ओरिजिनल सोबत एक काय करेल की झेरॉक्स आणि त्याचा अटेस्टेड ओके छायांकित छायांकित फक्त सांगितलंय त्यामुळे झेरॉक्स फक्त घेऊन जायचे आहे तुम्ही. त्याच्यानंतर ओळखपत्र लागणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक लायसन, ड्रायव्हिंग लायसन यातल्या कुठलीही एक तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायची आहे तुम्ही. ठीक आहे. आता लेखापाल ठाण्याची ही यादी आहे. आता बघू शकता टोटल 10 पेजेस आहेत. तर इथं जर बघू शकता तर इथं जर यादी 14 35 56 77 97 118 हे 122 विद्यार्थ्यांची येते. 122 विद्यार्थ्यांना काय केलं, की त्यांनी बोलवलेलं आहे. तर बघा इथं जर बघितलं तर त्यांनी कुठे जायचं आहे, तर सगळ्यात पहिलं दिलं आहे, की मुख्य वनरक्षक ठाणे यांचे कार्यालय, वनभवन मायक्रोवेव्ह टॉवरसमोर 12 बंगला एरिया, कोपरीगाव, ठाणे इथे जायचं आहे. ओके. तर त्यांनी टेबल क्रमांक 1 च्या बाबतीत 125 विद्यार्थ्यांना जायचं आहे. 3 तारखेला जायचं आहे त्यांनी 9 वाजता. टेबल क्रमांक 2 ला जायचं आहे, की 26 ते 50 टेबल क्रमांक 3 ने 51 ते 75 टेबल क्रमांक 4 ने 75 76 ते 100 आणि टेबल क्रमांक 5 ने 101 ते 122 क्रमांकपर्यंत जायचं. तर यांनी या पत्त्यावर त्यांनी काय करायचं आहे, की जायचं आहे ठाण्यासाठी. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.